राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा बुरका फाडणारी एक अत्यंत संतापजनक बातमी अहिल्यानगरमधून समोर आली आहे। शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर एक 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे। ज्या हातांनी शहराचा विकास करायचा त्याच हातांनी एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप आता कळमकर यांच्यावर होत आहे। विशेष म्हणजे गुन्हा दाखल होताच हे माननीय माजी महापौर आता फरार झाले आहेत। काय आहे संपूर्ण प्रकरण चला पाहूयात। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। मिळालेल्या माहितीनुसार एका सुशिक्षित तरुणीला शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अभिषेक कळमकर यांनी तिच्याशी संपर्क वाढवला। नोकरीच्या बहाण्याने त्यांनी पीडितेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर सुरू झाला अत्याचाराचा न थांबणारा सिलसिला। अहिल्यानगरमधील विविध ठिकाणांसह पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन कळमकर यांनी पीडितेवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। ही विकृती एवढ्यावरच थांबली नाही तर कळमकर हे पीडितेच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून तिला कपडे काढण्यास भाग पाडत असत। तासनतास चालणाऱ्या या मानसिक आणि शारीरिक छळाने पीडित तरुणी पूर्णपणे खचून गेली होती। पीडितेने दिलेल्या माहितीनुसार अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला सतत ब्लॅकमेल केलं जात होतं। अखेर या नरक यातना सहन न झाल्याने या तरुणीने हिम्मत एकवटली आणि नगरच्या MIDC पोलीस ठाण्यात धाव घेतली। सूत्रांच्या माहितीनुसार पीडितेने या प्रकरणाशी संबंधित काही खळबळजनक व्हिडिओ पुरावे देखील पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत, ज्यामुळे कळमकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। आता सर्वात मोठी अपडेट अशी की गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच माजी महापौर अभिषेक कळमकर हे फरार झाले आहेत। पोलीस सध्या त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करत आहेत। दुसरीकडे या घटनेचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली असून एका मोठ्या पदावरील व्यक्तीने असं कृत्य केल्यामुळे नगर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। सत्ता आणि पदाचा गैरवापर करून एका तरुणीचं शोषण करणाऱ्या या आरोपीला पोलीस कधी बेड्या ठोकणार आणि या प्रकरणात राजकीय दबावाचा अडथळा येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे।